पहिली पत्नी गमावलीत, तशीच यशोदाबाईंनी सुद्धा त्यांची गुणी सुशील कन्या गमावली. आपली तरुण मुलगी अशी गमावणे हा आघात एखाद्या आईसाठी किती भयंकर असेल. रात्रंदिवस त्यांच्या मनाने आक्रोश केला असेल. काळाबरोबर हे दुःख थोडेसे कमी झाले असेलही, परंतु एखाद्या प्रसंगी ते दुःख तितक्याच जोमाने उसळून वर येत असणार. त्यात आता मला तुमची पत्नी म्हणून सतत पाहताना त्यांना त्यांच्या लेकीची आठवण होतच असेल. त्यांना जडच जाणार मला पाहणे. त्यातून हे सारे इथले कागलन प्रकरण. त्यामुळे क्षोभ व्यक्त करण्यास त्यास वाव मिळाला इतकेच. परंतु मला मात्र जाणवले यशोदाबाई ह्या अत्यंत प्रेमळ आणि मनाने निर्मळ आहे. केवळ आपले दुःख सोसण्यासाठी त्या असे वागताडण करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राग येण्याऐवजी मला त्यांच्याविषयी ममताच वाटली. आणि वाटले की त्यांनी माझ्यामध्ये आपल्या लेकीच नव्हे, परंतु तिचे जरी अगदी पुसटचे प्रतिबिंब पाहिले तरी त्यांच्या जीवास थोडा विसावा मिळेल. रमाबाई, तुमच्याशी विवाह झाला तेव्हा आम्हास वाटले होते पहिल्या रमाबाईंस विसरणे शक्य नाही. पण आज वाटते आहे पहिल्या रमा आणि दुसऱ्या रमा एकच झाल्या आहेत. पहिल्या रमांच्या वियोगाचे शल्य आता कायमचे मावळले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर लग्न होऊन सखू सासरी आली खरी, पण तिचा हसतमुख राहण्याचा स्वभाव, पती, सासू सासरे, नणंद या साऱ्यांची सेवा करण्याची वृत्ती आणि अविरत कष्ट करण्याची तयारी याची थोडीशीही किंमत कोणास नव्हती. सासू म्हाळसा आणि नणंद दुर्गा तिच्याकडून सारी कामे करून घेत. स्वयंपाक, धुणी भांडी, दळण कांडण हे सारे तर होतेच, पण दुर्वर्तनी पतीची सेवा करणे हेही तिच्या नशिबी आले होते. पण या साऱ्याचे बक्षीस म्हणून उपाशी राहणे आणि मारझोडच तिच्या पदरी पडे. तरीही सखूने कोणासही कधीही दुरुत्तर केले नाही. हे सारे दुःख, कष्ट आणि त्रास सोसण्यासाठी तिच्यापाशी एकच उपाय होता, तो म्हणजे हरिभक्ती. विठ्ठलाचे नाव घेतले म्हणजे सारे दुःख मावळते, हा तिचा अनुभव होता. नामाचे अमृत थेंबभर जरी प्याले तरी संसार तापाचे विष क्षणात उतरते हे तिला कळले होते. तेव्हा दिवस रात्र विठ्ठलाचे नाम जपत ती संसाराचा गाडा हाकत होती.
पण या तिच्या अमृत मंत्राचे इंगित सासरच्यांनी जाणले. विठ्ठलाचे नाव आणि विठ्ठलाचे दर्शन यामधून सखूला ताकद मिळते हे त्यांना उमगले. तशी ताबडतोब त्यांनी त्यावर बंदी घातली. विठ्ठलाचे नाव घ्यायचे नाही आणि त्याचे दर्शनास जायचे नाही असा हुकूम बजावला. आता मात्र सखूचा ठाव सुटला. विठ्ठल नामा वाचून सखू तळमळू लागली. त्याच्या दर्शनाविना झुरू लागली. पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडू लागली. तिला छळणारे आनंदित झाले. पण कुणीसे त्या सांगितले, पहा बरे, रात्री तुम्हा झोप लागेल आणि सखू नजर चुकवून विठ्ठलाच्या दर्शनास जाईल. तशी सासरच्यानी सखूला एका खांबात मोठाल्या दोरखंडाने जखडूनच टाकले. वर जागता पहाराही ठेवला. सखू कासावीस झाली. तिच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा सुरू झाल्या. हृदयाच्या तळापासून तिने मूकपणेच विठ्ठलास आर्त हाका मारण्यास सुरुवात केली. जेथे खरी भक्ती आणि आर्त आळवणी असते अशा भक्तासाठी भगवंत त्वरित धावून जातो. पांडुरंग त्वरा करून सखूपाशी गेले. त्यांनी तिला दोरातून मुक्त केले आणि स्वतः सखू होऊन खांबास जखडून घेतले. सखूला आपण मुक्त झालो इतकेच कळले. ती वाऱ्याच्या वेगाने देवळाकडे धावली आणि पांडुरंगाच्या चरणांवर जाऊन पडली. काही मी ते पाहिले आणि धावत धावत ते तिच्या घरी ही वार्ता सांगण्यास आले. हातात तर काय, सखू तर तिथेच खांबास बांधलेली. सारेच अचंबित झाले आणि खजिलेही. सखूची सत्व परीक्षा संपली. सारा आनंदी आनंद झाला. आपल्या कामात, आपल्या भक्तीत, आपल्या जगण्यात आपण जीव ओतला म्हणजे देवालाही आपल्या हाकेस धावून यावेच लागते. अशी आहे ही भक्त आणि देव यांच्या नात्याची कहाणी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण. काय गो, काही हवे का तूच? नाही म्हणजे मी आज इथे झोपू का हो तुमच्या सोबत? का त्या पिंपळावरच्या मुंजास घाबरलीस की काय? हो, मला फारच भीती वाटते हो. म्हणजे दुर्गा अक्का इथे असत्या तर म्हणजे त्या येईपर्यंत तरी मी इथे निजू का तुमच्या सोबत? का आता का एरवी सासूबाई घोरतात असा कंगावा करतेस ना? चांगले ठाऊके हो मस्त. एकदा त्या रमेश सांगत होतीस ना तेव्हा ऐकले मी. नाही सांगत होतीस रमेश, अगो आमच्या सासूबाई ना झोपताना तोंडातून असे विचित्र विचित्र आवाज काढत घोरतात ना की मला तर झोप येतच नाही पण भीती देखील वाटते हो. म्हणत होतीस की नाही? म्हणत होतीस की नाही? मग आता कशाला हव्या सासूच्या पदराखाली झोपायला? काही गरज नाहीये. जा तुझ्या नेहमीच्या ठरलेल्या जागी जाऊन नीज. हे बघ, आणि काही मुंजा बिंजा येत नाही. आला ना तर मी बघीन. काही भूत खेत नसतात. आलेत का आधी? आलेत. मग पण तुम्हीही इथे एकट्याच आहात. मग एकटी झाले म्हणून काय? अगो एकदा त्या मेल्या उंदराला घाबरले म्हणून काय सगळ्याला नाही घाबरत मी. जा 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 तुझ्या जागेवर जाऊन नीज जा. अगो बाई, मारुतराया पाठीशी राहा बाबा. भीमरूपी महारुद्रा
वज्रान मान मारुती वनारी अंजनी सुता राम रामदूता प्रपंचन महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखर्ता तुझं वैष्णव काय का रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवतांत सिंधुराले लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातना मारुद्राया रक्षण कर रे बाबा ग देवा बाई गो आपल्या वाड्या मागच्या पिंपळावर मुंजे राहतात ना, रात्र झाली की बाहेर पडतात ते हिंडायला. असे 10 फूट उंच असे त्यांचे बटाट्यासारखे लाल डोळे. राम 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 राम
काय झाले? काय रे पांडा, मुद्दामून केलेस ना? अरे शोभते का तू? नाही मी तर गपगुमान झोपलो होतो. सगुण वैरी आला माझ्या झोपत पायावर पाय दिला. भूत भूत म्हणून वरडायला लागला म्हणून मी पण वरडला. वर तोंड करून बोलतोय. हे पाहिलं ना, तू आणि बाबा मिळून सगळ्यांना घाबरवता भूताच्या गोष्टी सांगून. काही भूतभीत नाही. जा मुकाट्याने आपापल्या खोलीत. आणि पांडबा पुन्हा असं वागलास ना तर मार खाशीला. नाही हो. झोप गुपचूप. हो पण म्या तिथं आपलं म्या म्या नंतर चला. लाडावून ठेवले हो तूच म्हणून हे सुचते सगळे तूच. आणि काय गो तुला काय झालं किंचाळायला? जा जाऊन झोप तुझ्या खोलीत. घाबरती नुसती. मलाही झोपू देत नाही. झोपा आता सगळ्यांनी. जा रे दारू. बरं झालं या बाजूला तोंड नाही केलं, नाही तर मानेवरच पाय होता. झोप कशी लागणार होती. आई आई. अहो रमाबाई काय करताय? बाद झाले. आम्हास आता बरे वाटते आहे. ते काही नाही, डोळे मिटून स्वस्थ पडा बघू, नाहीतर ते डोळ्याचे दुखणे पुन्हा उफाळून यायचे. असो, समारंभ पार पडला ना नीट? हो. सासूबाई, माई, दुर्गाक्का ठीक आहेत ना साऱ्या? हो. सासूबाईंना आमची अचानक भेट का घ्यावीशी वाटते आहे याचा मात्र अंदाज येत नाही. तुम्हास काही कल्पना आली? नाही, कदाचित आपल्या लेकीची जागा घेणारी कोण आहे ते बघायचे असेल कदाचित. परंतु त्यांचे मनी आणखीही काही हेतू असावा किंवा दप्तरातील काही काम असावे असे आम्हास वाटते. असेल. त्यांची आणि आपली अद्याप नीटशी भेटही झालेली नाही. एकदा आपले बोलणे झाले म्हणजे कळेलच काय ते. हो. ती सारी मंडळी आली तेव्हा मोठेच नाट्य घडले. हो ना, माझी तर स्थिती अगदी.
आम्हाच वाटते तुम्हाला हळदी कुंकवाची रूपरेषाही बदलावी लागली, होय ना? हो ना, परंतु लक्ष्मीबाईंनी सावरून घेतले सारे आणि इंग्रजी भाषेच्या प्रबोधनाऐवजी मग संत सखूची कथा घेतली वाचावयास. लक्ष्मीबाईंनी मोठेच प्रसंगावधान दाखविले. हो, आणि त्यांच्या प्रेमळ पोक्तपणामुळे माई देखील काही बोलल्या नाहीत. रमाबाई, यापुढे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही संत स्त्रियांचे किंवा पुराणातील स्त्रियांचे जीवन निरूपणासाठी घ्याल, त्यावेळी त्यातील चमत्कारांवर भर न देता त्यावेळच्या परिस्थितीनुसार संघर्ष करून, प्रसंगी बंड करून त्यांनी स्त्रियांचे अधिकार कसे मिळवले हे सांगा. शिवाय सनातन्यांकडून आपल्या हिंदू परंपरेत स्त्रियांस ज्ञानार्जनाचा अधिकारच नाही असा जो समज पसरविला जातो तो कसा चुकीचा आहे हे दाखवून द्या. आपल्या गावी सावित्रीच्या कथा सांगून तुम्ही ऑलरेडी या पद्धतीचा अवलंब केलेला आहेच. वेदकालातील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशा वादसभा गाजवणाऱ्या ब्रह्मवादिनींच्या कथा किंवा नंतर भागवत धर्माच्या कालखंडात जनाबाई, कानोपात्रा यांच्या कथा असे सांगून स्त्रियांस शिक्षणाने आत्मोद्गार आणि आत्मोन्नतीची संधी मिळते हे सांगण्याकडे कल ठेवा. स्वावलंबन हा स्त्रियांच्या विकासासाठी असलेला अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि स्वावलंबनासाठी शिक्षण हे हवेच.